जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय? 2014 2019 जरा त्यांच्या बरोबर बोला. नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासन एकही आश्वासन आश्वासन पूर्ण झालं का? जनतेने नाही सांगितलं. जरा एक मिनिट आता नवीन जे फेकाफेकी करायला जर ते आले असतील तर असं छत्रपती शाहू महाराजांना हे मी आव्हान करेन. अशी मोदींनी घोषणा दिलेली आहे. या घोषणेकडे कसं बघता? या गोष्टी एवढंच मी बघतो की मोदीजींनी अबकी बार 400 पार सांगितलं, पण माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं अबकी बार तडीपार. गडिंग्लजमध्ये पार पडलेल्या ह्या प्रचार सभेसाठी आज महाविकास आघाडीकडून गडिंग्लजमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली होती. आता आपल्यासोबत शिवसेनेचे संजय पवार साहेब आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत. पवार साहेब, आज जनतेचा मिळालेला प्रतिसाद कसा होता? प्रचंड आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जिथं जाईल तिथं लोक उत्स्फूर्तपणे बाहेर आले आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार जरी असले तर प्रत्येकाने ठरवले की आपण स्वतः उमेदवार आहे. आता ही परतफेड करण्याची आपल्याला वेळ आली आहे. शाहू राजेंचं कार्य किती वर्षापासून झालंय, शेकडो वर्षापासून झालेलं आहे. विरोधकांची टीका करायला त्यांच्या कुठे जागा नाही आहे, कुठलेही त्यांच्याकडे विषय नाही आहेत आणि म्हणून उठसूट त्यांच्यावर टीका करतायत, हे चुकीचं आहे. आपण काय केलं, उमेदवार कसा असला पाहिजे, निवडणूक कशा असल्या पाहिजे, विकास या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजेत. तुमचा संपर्क निवडणुका झाल्या पाहिजे. त्याचा संपर्क नाही, विकास नाही, काय नाही. का लोक निवडून देतील? म्हणून आम्हाला विश्वास आहे ह्या मतदारसंघामध्ये छत्रपती शाहूराजे मोठ्या मताने हा त्याचा विजयी गजावर खात्री. त्याचबरोबर पवारसाहेब विरोधकांनी अबकी बार 400 पार ही घोषणा दिलेली आहे. त्या घोषणेकडे कसं बघताय? अबकी बार असेल 400 बार नाही, या महाराष्ट्राने देश त्यांना तडीपार करणार आहे. 400 पार नाही, तडीपार करणार आहे. जर त्यांच्याकडे 400 पार असतं पण ते फोडाफोडी राजकारणी काय केलं असतं? पहिला शिंदे गट फोडला, अजित पवार गट फोडला, आदर्श नेते फोडले आणि तरी पण त्यांना समाधान होत नाही म्हणून एकमेव आमदार असलेले मनसे पण फोडले. त्यांना विश्वास स्वतःवर नाही आहे. पराभव त्यांना समोर दिसू लागलाय म्हणून खोटं नाटक करतायत ते. तो जनतेचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे. 400 पार वगैरे काय नाही, याच्यापुढे हद्दपार होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज साहेबांना आम्ही गडिंग्लजच्या जनता दलानं पाठिंबा दिलेला आहे. आजच्या गडिंग्लजच्या महाविकास आघाडीच्या सभेला गडिंग्लज शहरातील आणि तालुक्यातील मतदारांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यावरून शाहू महाराजांचा विजय हा निश्चित आहे. गडिंग्लज, चंदगड, आजरा सर्व ठिकाणी आजच्या सभा उत्स्फूर्तपणे मतदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि मतदारांनी आपला खासदार आता निवडलेला आहे. फक्त 4 जूनला अधिकृतपणे खासदार म्हणून शाहू महाराजांचा विजय घोषित केला जाईल, पण मतदारांच्या मनातला खासदार आज छत्रपती शाहू महाराज झालेले आहेत. हे मला अत्यंत अभिमानाने इथं सांगावंसं वाटतंय. आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान म्हणजे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांना मत म्हणजे लोकशाहीला मत, शाहू महाराजांना मत म्हणजे संविधानाला मत, शाहू महाराजांना मत म्हणजे आमच्या आत्मसन्मानाला मत. धन्यवाद. विकास आघाडीकडून आज भव्य अशी प्रचार सभा पार पडलेली आहे. प्रचार सभेसाठी आज गडिंग्लजमध्ये नंदाताई बाबुळकर आल्या होत्या. नंदाताई बाबुळकर यांच्याशी बोलणार होतो. ताई, आपण आज शाहू महाराजांच्या प्रचार सभेसाठी आला होता. जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळाला? अतिशय चांगला. म्हणजे जनतेतून जो उठाव दिसतोय तो अनेक वर्षात कुठल्या इलेक्शनमध्ये दिसलेला नाही. त्यामुळे आम्ही खूपच अपेक्षा आहेत की एक अतिशय चांगलं मताधिक्य आपल्याला या गडिंग्लज विभागातून मागवणे. त्याचबरोबर ताई, आपण चंदगड विधानसभा मतदारसंघात शाहू महाराजांचा प्रचार करत आहात. तेथील लोकांचं मत काय आहे? चंदगडमध्ये तर प्रत्येक गावागावातून आम्ही पोचायच्या आधी लोकांनी मला सांगितलं की तुम्ही यायच्या आधीच आम्ही ठरवलंय. काय ठरवलं असं जरा स्पष्ट करायला विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्ही शाहू महाराज हे ज्या दिवशी उमेदवाराचं नाव जाहीर झालं त्याच दिवशी ठरवले. जेव्हा चिन्हही माहीत नव्हतं त्यावेळी चंदगड तालुक्याने निर्णय घेतला होता शाहू महाराजांच्या बाजूला. महायुतीकडून अबकी बार 400 पार हा नारा दिलेला आहे. याकडे कसं बघताय? त्याकडे मीच काय, जनताही समजते की हे नुसतं एक अतिशय चुकीचं आणि जसं भास्करराव जाधव म्हणाले हा फेकू त्याच्यातलाच एक त्याच्यातला घटक आहे.